इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते, ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला, सॅमसंगचा प्रोजेक्ट आला, अशी काहीतरी नावं घ्या ना. हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजी यांच्याशी करार करता. त्यांना लाजा वाटला पाहिजे. निर्लज्ज लोक आहे ते. आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात. जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेब. आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. वाटलं दावोसमधून जाहीर करावं. राऊतसाहेब, आज शिंदे शिवसेनेचा बीकेसी जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. हो, आता काही राजकीय भूकंप शिवसेना युबीटीचे आमदार, खासदार आता असं प्रवेश आहे. करतील असा दावा केला बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केला प्रवेश द्या म्हणून. तेवढंच बाकी आहे आता की बीकेसीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत. बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात. त्यांना लाजा वाटला पाहिजे. निर्लज्ज लोक आहे ते. आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात. जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा. आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. वाटलं दावोसमधून जाहीर करावं. ते बसलेत नाही तिकडे उद्योगमंत्री. आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे. कॉप्या देतो तुम्हाला, आम्हाला प्रवेश द्या म्हणून. लाजा वाटत नाही का यांना? दावोसचा उल्लेख केला तर दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. जवळपास 15,70,000 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास 16 लाख रोजगार निर्माण होणार आहे. 16 लाख होऊ द्या, 16,000 रोजगार झाला निर्माण नवीन, तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू. आम्हाला आनंद आहे 16 लाख होणार असेल तर. नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते, अजून 2,000 लोकांना रोजगार देऊ शकले नाही. त्यांचे ते चेले आहेत. आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत? ते बेडेकर लोणचे, कुबल लोणचे, ठाकूर लोणचे, बरं का, अमुक अमुक मसालेवाले, उदबत्तीवाले मुंबईतले, हे त्यांच्याशी करार करताना दिसतात. अहो, या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना. जिंदाल आहेत, रिलायन्स आहे, पुण्यातले कल्याणी आहेत, त्यांची नावं मी वाचली. यांच्याशी करार मदार करायला दावोसला जायची गरज काय? दावोसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे? एलन मास्क केला पाहिजे, कोण आहे तो मस्क, किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या, ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, या मराठी माणसाला, आमच्या सामान्य माणसाला, ती आम्हाला जरा हृदय भरून येईल. अरे बापरे बापरे बापरे, असं करू आम्ही काहीतरी. इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते, ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला, सॅमसंगचा प्रोजेक्ट आला, असे काहीतरी नावं घ्या ना. हे लोणची, चटण्या, पापड, उदबत्त्या, फुलभाजी यांच्याशी करार करता. जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथं समर्थ आहेत लोक. तिथे कोट बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल, अंबानी, कल्याणी यांच्याशी कसले करार करता? अहो, महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे. काय कोणाला फसवताय तुम्ही? हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात. आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात, नाशिकला होऊ शकतात, संभाजीनगरला होऊ शकतात. त्यासाठी दावोसला जाऊन तुम्ही कशाला काय करताय? ते काय करताय तुम्ही लवकरच सांगेन तिथे जाऊन. राऊतसाहेब, शरद पवार, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांची बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे. 15 मिनिटं. कोणाची? शरद पवार, अजित पवार यांची बंद दरवाजाआड चर्चा सुरू आहे. आणि अलीकडे शरद पवार, अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र येतात. त्याच्यावरती मी काय बोलू? त्यांचं काय, कोणता मुद्दा? अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत. मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल. आता ते तसंच उत्तर देतील. शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो, बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक. पण आमचं लक्ष आहे.